नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निधीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहितीची घोषणा केली असून येत्या 2 ते 4 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या पैशांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात सुमारे 5 ते 10 हजार कोटी रुपयांचा कर्जमाफी निधी वितरित केला जाणार आहे. सध्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्याची पडताळणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण होताच निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण 40,585 कोटी रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. सुरुवातीला कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपयाची घोषणा करण्यात आली होती. मात्र महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध झाल्याने कर्जमाफीची एकूण रक्कम आता 40,585 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी पहिल्या टप्प्यात 5,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले आहे. आता पुढील 2 ते 4 दिवसात आणखी 5 ते 10 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा इतर प्रशासकीय कामे अद्याप अपूर्ण आहेत त्यांनी हे काम ताबडतोब पूर्ण करून घ्यावे. ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या पोर्टलवर आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, आवश्यक कागदपत्रे आणि इतर प्रलंबित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.